कोण्या नक्षत्रात झाला माय माहीतचा माणूस आहे बाय बरं काय झालं तर आव ना काय मग. अरे पैसे हो. अरे काय होय तुमचं राजा हे नाटक काय करू राहिले तुमचं काही समजून नाही. पैसे म्हटलं फवाराच्या औषधाचे पैसे मी बिरेड एकूण हे एकूण पैसे जमा केले माय नाही. कापसाचे पैसे तुम्हाला दिले कापसाचे लोकांच्या इकडे येतून तुमच्या शेतात अन्य दिसून राहिली. हा याटोतल्या शिटा मिठा गायब दिसून राहिले टेपण्या मेपण्या याटोतलं अर्ध सामान गायब आहे बाई. हे काय गेलं यायचं काही माहित नाही बा. हे बाय त्याच्यात हे हा प्लास्टर हे ते मार लावून आला माणूस हा. बे तुम्हाला का पैशाचीच पडलेले को हो. माणसाची जीवाची पाहिना माणसाची काही हाल हवाला विचारणं काहीच नाही. तब्येत कशी आहे काय ते निरातेच बसलेले को. बचेंगा नर तो बांधेंगा घर. इकडे दवाखान्या फवाखान्यात न्यायची सोय लाव मी. माय अंग दुखून राहिलं पुरं अंग ठणठण पडून राहिलं ते राहिलं भलतेच लावून राहिले को हटले को. काय कामाचे बे तुम्ही बे. तिकडेच राज्य म्हटलं तुम्ही हे काय हात पाय मोडून येता काय काय काम करू राहिले का काय करू राहिले. याटोतलं सामान नेलं तो याटो विकून टाक भुसणे आता येले फवारायला लाव आता. मला आता ऑटो चालावं लागत जाईल येईल आता माय कामावर पाठवावं लागत जाईल येईल जाऊच नाही देत तिकडे शहरात निरा उभारी काम करून येते ना. अरे बापरे काय झालं शिवलाल काका. तुमचं राजा समजलं मला असं लागलं म्हणून असं आलो धावत पळायचं आम्ही नाही रे झाबरू. लयच बेकार वाटलं झालं काय म्हटलं. काय लोक आतापर्यंत उड्या मार घेऊन राहिला खुश झाला का गोळी खाऊ घातला पोट्टाईले गोळ्या खाऊ घातल्या गोड गोड. आता म्हणते इथं आल्यावर लयच दुःख झालं म्हणते मारू द्यायला का मले. हो 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 ना हो मग काय तर मी आलो पाहिजे सांग धावत पळत काय झालं आपल्या गावातल्या एवढ्या मोठ्या माणसाले. बापले चांगला तोडला वाटते नाही बापरे. हातपाय मातमाय मस्तक अरे काय झालं बा शिवलाल. हा हे काय होय म्हटलं काय काय घोसला काही डोकरा गिरा काही मारलं पुरलं काय म्हणजे झाला काय विषय. बापरे काय सांगू आता सांगू तर काय सांगू. अरे ते जाऊ दे मग सांगतो मी शांताराम काय सध्या कधी एखादा डॉक्टर असं डॉक्टर भला गड्या फक्त पहिले बस मग सांगतो मी काय तर पुऱ्या गावाला सांगून देतो खट्टे काय नाही तर विचारायला पुरं गाव येणार आहे आता. एकाने काही सांगत नाही मी कारण मग सगळे गाव जमा झाल्यावर मग सांगणच मी एक खट्टे तिथपर्यंत सुद्धा झालं का भोंप येतो मी तो. अरे बापरे बरोबर आहे मा बुडायला तर पुरं गाव हन्नासून टाकून निरायचं. हो हो काका शांताराम काका ते एखादा डॉक्टर पहा येईल सुया इंजेक्शन द्यायला होतो काय समजा गोळ्यामुळे मग पाहू काय आहे समजा मग चौकशी करू काय आहे काय नाही तर मला आम्हाला नाही सांगितलं ना तुम्ही ना. बरोबर ठीक आहे ना. हां नमस्कार मंडळी नमस्कार म्हटलं आपल्या चॅनलचं नाव लक्षात ठेवा जय महाराष्ट्र माझा. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपलं इंस्टाग्रामवर चॅनल चालू झाला आहे जय महाराष्ट्र माझ्या नावाचाच आहे. त्याच्यावर तुम्ही आपले जे काही असं व्हिडिओ पाहू शकता जे कोणी आणि सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा त्याच्यावर जर चांगला सपोर्ट भेटू द्या इंस्टाग्रामवर. हां तर म्हणून म्हटलं त्याच्यावर व्हिडिओ चालू झाले आहे इंस्टाग्रामवर तुम्ही पहा. आणि याच्यावर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. लाईक करायला विसरू नका. लाईक म्हणजे आपले व्हिडिओ कंटिन्यू चालणे आणि जास्त वेळ चालणे आणि आमचा इंटरेस्ट वाढणे बस बाकी काहीच नाही. आणि कमेंट करा कोण किती वाजता पाहून राहिलं ते सांगा आणि काही आपलं बोलणं चालणं चालू राहू द्या ठीक आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आता शिवलालचं माहीत आहे ना आता काय नाही तर पाहू आता तिकडे देऊ त्याच्या कोर्टात त्याचा आता न्याय निवाडा करायला लागला. आता पाहून आता स्वतः की का त्याची काय झालं कसं झालं माहिती घेऊन दिवस भरायची. आणि ते खाली आपलं डिस्क्रिप्शन आहे ना डिस्क्रिप्शन काय म्हणते त्याला तर त्याच्यात म्हटलं लिंक आहे त्याच्या इंस्टाग्रामची. हा ते शांताराम काका ध्यानात नाही मी सांगू मारुती होय मी आवाज ध्यानात ठेवता ते इंस्टाग्रामची लिंक आहे म्हटलं डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यात पाहून घेता. अरे काय रे लेकर हो कुकडे फिरू राहिले रे इकडे जंगलात रे. का रे जगन काय होय आता हे झोऱ्या गिऱ्या घेऊन कुकडे काय 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 करू राहिला. मोठा बा ते आमच्यासाठी नाही म्हटलं गुरुजी नाही का गुरुजी आपल्या शाळेवरचे त्यानं सांगितलं ना आम्हाला ते म्हणे जरा नवय असं अंधारे म्हणे बाबू ते तुरीच्या शेंगा हरभरा घोयना म्हणा काही बाकी काही आता दुसरं तर काही नाही जांबा गिंबा होते तर जांबा तर नाही वाटते ते म्हटलं जरासं जातो जरा सांगा त्या तुरीच्या शेंगा आणतो म्हटलं तर तुमच्या ह्याच्यातल्या गुरुजीसाठी आमच्यासाठी नाही बा. अरे आता तर 2 लेकरं गेले रे बा. ते कालही आलते त्या दिवशी आलते गुरुजीला सांगा म्हणजे गुरुजीनं का दुकान लावलं का भाजीपाल्याचं याचं निरा गुरुजीचे नाव सांगू का पुरे का जंगल ओलंगून द्यान का तुम्ही रे. हा कुठचे गुरुजी व्हायचं ते आणि बरं त्या गुरुजी लावर फोन काय नंबर सांग बरं त्याचा कशा कधी सांगा काय उसरे ढाकून राहिले का ते ओ घालून आले का तिकडे काही बोलणार आपलं निरा गुरुजी. अबे छगन काय का आपल्या नावाची बदलामी होऊन नाही दिले का याच्यात. हा कसं तू तर म्हणून गुरुजीच्या नावानं आपल्याला सबतच भेटते तर पाय बरं कोण व्हायचं अजून पट्टे गेले म्हणजे समोर घेऊन. बुड्या जोडा आता काही जमत नाही रे भाऊ ताल काही लागत नाही कोण व्हायला भुल्या असन तो नाही भुल्या होय तो मोठे बा ते पट्टे नाही ते खोटे आहे म्हटलं गुरुजीनं मला सांगितलं त्यानं ऐकलं असेल म्हटलं ते जास्ती शानपण करून दाखवायला इकडे गेले का ते चल बाबू लवकर निघतो ना बुडा अजून खावलं फालतू बसा लागत जे आहे ते सांगा चालल्या नाही बरोबर पाहता आम्ही त्याला तोडलं का देऊ गुरुजीनं आम्हाला सांगितलं ते नंबर आहे ना गुरुजीचा मोबाईल नंबर असं दिला असता मी तुम्हाला मोबाईल नंबर नाही गुरुजीचा थांबा पाहतो त्याला कोकडे गेले सरे लवकर निसाची लवकर निसा
हो ना, आता काय चाललं कायचा मुलाचा होय तर लावून राहिली इकडे तर वान्याला सुचून देऊन राहिले ढोकरं नाही हे नाही तिथं नाही पोट्टे निरा चेडे लावून राहिले. हो दे जरा पोट्टे कुकडे गेले तर तोडतीन लेकाचे शेंगा तिकडे बरं. हो आहे जा तिकडे पोट्टे हो. हा शेंगा शेंगा नका तोडू म्हटलं. कायचा होय रे? कोण होय? वान्य राहिले काय? का मोठ्या वान्य राहिले काय? अरे वान्याला नाही ना ते पोट्टे आले ते ना पोट्टे निरा चेडे लावून राहिले सकाळपासून. पहिले 2 पोट्टे आले मग डबल आले आता अजून दोघं जण आले ना झोरे घेऊन फिरून राहिले. आता मास्तरना सांगितले म्हणजे शेंगा निराले का इकडून तिकडून इकडे सांग आता काय काय मग आताच आणले मी पोट्टे आता इथं चालते मला विचारू राहिला तो जगण्यात एक पोट्टा अजून ते. हा रे आताच गेले का मला समजलं ना तिकडे सांगे ना तो उखिंडा पोट्टे हाय म्हणे इकडे. म्या म्हटलं सापडतीनच का ते कुठचे इकडे निघाले का ते थांब बरं त्याले हन्ना होतं जरा निरा ओरपून राहिले म्हणते शेंगा निरा तुरायच्या हरभरे तिकडे हरभऱ्याचं इले काही ना खरगी दिले पाडून ते काय घोयने होय का चोयण्यासाठी नेऊन राहिले तर लेकाचे काय काय कोण ते बारके पोट्टे हाय वाटते हाय म्हणते ते पोट्टे जिल्हा परिषद शाळेतले गावातलेच आपल्या दुसरे कुठचे वय ते तुले काय तू राहतो घोड्यावर आणि ते तुरीच्या वय लपते काय मालूम पडते तू सांग बरं. ते बाद देते चटांगा हे इकडून गेले आताच गेले पोट्टे ते काय तर नेतीन सोडते का ते नेल्याशिवाय. नाही असं कसं नेतीन असं कसं त्याच्या घरी जाऊन आणतो त्याच्याजवळचे हे काढून माया नावाची बदलामी होते ना इकडे. तो कंदिले अजून आलाच तिला का कंदिलेच्या वावरातल्या काय कंपाऊंड आहे त्याच्या वावरात काही घुसत नाही कोणी. कंपाऊंड घेतलेल्या का मोठा बाजिंदा आहे का रे मोठा. ते पोरीच्या घरी गेला तो पोरीच्या घरी त्याला काय पोरगी बिमार पडली ऑपरेशन झालं वाटते तर तो तिथं पोट्टा आहे ना भांडाच आहे ना त्याचं पोरगं पाहिजे आता पोरगं कसं बरोबर झालं त्याच्यासारखं चत्र आहे ते त्याला काही टेन्शन नाही कंदिलेले मस्त बसला तिकडे आराम करून लावला होता मी त्याला आता फोन लावला होता तर काही गोष्ट नाही घेऊन आला मस्त आराम चालू आहे म्हणे. बोल ना तू याच्यावर फोन लाव ना त्याला जरासा एखादा. हो मला आठवण आली तीच त्याची पण ते माया सांगत असं इगोर बोलते ना ते तुझं नाव सांगतो मी त्याला नाही मायाच्यावर लावतो त्याला सांगतो मोठ्यानं ना आठवण काढली म्हणतो तुही. हा आताच बोलला ना तू मला आताच भेटला म्हणून मोठ्या सांगतो मी त्याला लावतो फोन. थांब लय दिवस झाले का बोलणंच नाही गमून निघाल त्याच्यानं. अरे सारखंच आहे ना त्याने तू यासारखं असंच नाव काढलं होतं. अरे आत्ताच बोललो मी 2 मिनिट झाले मला म्हणे राजा डॅनीची तब्येत कशी आहे आणि त्याला राजा जास्त ऊन त्या थंडीत नको हिंडत उन्हीत बसायला जा हे आता ते काय बिमाऱ्या जास्त वाढल्या म्हणते ना. तूही काळजी करते बरं तो वाटते तसा नाही फक्त तोंडावर बोलते तुला तसा तो मागाने काळजी करते तो. डॅनीला जरा डॅनीची इकडे ध्यान ठेवत जाय म्हणे तब्येत गिब्येत गमत नाही म्हणे तो त्यालाही नाही गमवून आलं त्याशिवाय. असं म्हणते का तो लांगोटी यार आहे ना लहानपणापासून चालूच असते काय. लावतो त्याला फोन. अरे काय रे कंदिल्या काय करू राहिला काही आठवण गिटवून येते तुली माई. अरे बापले हा अरे बोलले डॅन्या काय बोलला अरे बापले लय तसा फोन लावला जा बोलला आता काय काय लाजा डॅन्या काय म्हणते तब्येत गिब्येत चांगली आहे तुझी. काय म्हणतो तुले किती वाळकुडची वा बाप्पा तुले तर भलती याद आली रे मैया मलेच लावा लागलाय मोठा भेटला आता सांगितलं मला मोठ्यानं आता बोलला म्हणे कंदिल्या मग म्यातली त्याली आठवण काढली म्या म्हटलं का बा माया संग तर काही बोलतच नाही तो फोनही नाही आला मल्ले वारे वाले का कैसा येत इकडे का तिकडेच राहतं पोरीच्या घरी कसं गमते रे तुले जवायच्या घरी कुटके बोलणार रे कंदिल्या. अले जवाई बाण आहे नाही तर काही बोलतील का कोण असं असं हेंबालेपणा बोलतो तू मॅटाले कुटके बोलणं. अले पोलीची तब्येत नाही चांगली माया म्हणून थांबलो इथं मी. मग काय तर बुड्डाबुड्डी 2 जण आहे आम्ही इकडे फुलेला ज्या कॉकल येतो ना मी थांबणं 4-5 दिवसानं येऊनच राहिलो गावले वापस. काय म्हणते माया वावरात तूरगी पाहिजे तिकडे ध्यान घेऊन ठेवतो भांडात भेटत असते तुले रे हा भांडात असते का वावरात इकडे तो मी त्याला फोन लावत असतो तो म्हणते बा डॅनी मोठे बा दिसत असते असं तसं पाहिजे ध्यान घेऊन ठेवतो डॅनी माया वावरावर तिकडे. तूर काय पहा लागते झन्नावनी लपकली गावरानी खत आहे त्या वावरात निरा लपकली ते बापा पोरग असतेस तू तिथं बसेलच असते बांधना तो त्यापेक्षा चिव आहे ना तू आहे तर त्यापेक्षा शिवई आहे म्हटलं तो. काय म्हणते जमली ना तब्येत ये ना मग पोरीच्या घरी कितीक दिवस मुक्काम करतो म्हटलं निरा कुटकेच म्हणून राहिला ये ना इकडे आम्हाला गमून राहिलं मोठ्याले मल्ले
बरं राहते आपला तिरकूट असला म्हणजे मजा येते. हो काही काही कोण्या दिवशी आता सांग मले. उद्या माहित पडलं गड्या, उद्या माहित पडले डॉक्टर काय सांगते तर मग तरी 4-5 दिवसांनी येतो ना. येतो मग आम्हाला गमून नाही राहिला आता. आता काय ते गावातलं कसं शहरातलं कसं. शहरात निरा कोंबल्यासारखं राहावं लागते रे त्याने. इथं निरा काहीच नाही. खाले हे ते भेटते पण ते काही मजा नाही येत. गावात मस्त मजा तिला हवा पाणी हे ते नाही का. येतो ना मी 4-5 दिवसात जे झालं. आता पुरीचं ऑपरेशन झालं ना ते म्हणून म्हटलं जरासं ऑपरेशन थांबा लागला आम्हाला. येतो 2-4 दिवसानं. मोठा आहे त्याजवळ. बर येणं 2-4 दिवसांना. हा असं आहे नाही मोठा आहे म्हणतं त्याच्यासमोर मोठे भाऊ करतं मला डॅन्या म्हणतं. आणि आता मग त्याला त्याच्या मांग त्याला मोठा म्हणतं. हे बा सांगू का पाय रे मोठा तुले मोठा मग मला ह्या अरे ऐकू थोडी गेला असं त्या काही स्पीकर आणलाय ते काय. मी सांगेन मोठे भाऊ म्हटलं म्हणून. चल ठेव ध्यान वानाचे. चल ठेव पण काही आपला चांगला फांगला ध्यान ठेवता तिकडे. काही सांगून राहिला गोष्टी हा पाहिजे माय तुला ध्यान ठेवतो. अरे बापा काय झोतलं काय लाल काय सुजला शिवलाल टोय गोट्या देवदास काका. काय मारुती काय लयच खुशी झाली तुले नाही राव. तू याच्यात काढाही तशाच केले ना त्यानं. काय होईन तुले म्हणजे हे गोष्ट खरी निघाली नाही छाबरू. म्हणजे पुरी परफेक्ट आहे. लयच माराय का असा. लय म्हणजे बापा पुरा फुटला. मारोच्यात बोलता बापा लढून राहिला तिथं. बापा लयच गम झालता. इकडे येऊन पाय कसा उड्या मारवला लहान आहे बिले का डोकला तू. हा मला एक टाइमला खरं वाटलं होतं देवदास काका याचं. ना म्हटलं बा याला लयच अफसोस झाला म्हटलं बा शिवलाल काकाला एवढा मोठा मार बसला दिसून आला. इकडे येऊन नाचून राहिला लेकाचा बदमाश आहे लेकाचा ह्या. अरे मला एवढी खुशी झाली. माया तर मन करते का ताशे वाजवा ताशाचे पैसे एकटा देतो म्हटलं मी धाडांग पुऱ्या गावात ताशाची मिरवणूक काढतो. पण ते लेकाचं अंग बरं होईन म्हणून माया जरासं माय बरं त्याला तर त्याचा तर लेका ह्याच्या एवढं पाहिलं तरी माय मन नाही भरवलं. एवढा त्याचा राग आला का नाव खराब करला ना आपल्या गावातलं. मग काय तर जिकडे तिकडे त्याच्या नावाचाच खराबा झाला ना. कोणी म्हणते त्याच्या रट्टे द्या कोणी म्हणते रट्टे द्या. बरंच आहे धुतला चांगला धुतला तो पुरा अरमाननं दिसून राहिला. कळणी पलटून राहिला ना बाबा कळणी पलटून येऊन राहिला. काय असं नसते अरे. आता हे लकलक या सगळं बोलून राहिलो मी. तो आला म्हणते पहिले लकलक यानंच मला खबर दिली. पहिले याच्या घरी गेला याच्या जवळून तो काय देश काढ पेला म्हणते 1 काटर. नाही रे लकलक या सांग ना तू. नाही मी तुम्हाला सांगितलं ना तसंच. अरे पण तो आला तिकून सकाळी मंगाशी आला म्हणे भावात त्याला ओ लकलक आहे आला बा भैर पाहतो तो गडी बिलकुल पुरा लाल पुरा सुजेलच होता तो पुरा. मग याचा अर्थ तर सकाळी आले ते गावात. मग बरोबर आहे म्हणून तर कोणाला दिसला नाही तो माणूस. अरे सकाळीच ना बाबा झाबरू सकाळी झाला माझ्या घरी. मग काय तर मी मालच लावून राहिलो होतो तर आवाज दिला गड्यानं. पैसे नाही दिले. पैसे कुठे दिले रे. मग रुपये नाही म्हणे की बाबा देतो म्हणे घरून जाऊन आणून. कायचा आता मला चक्कर मारायला लागेल जरा भऱ्यानं घ्या लागेल. मी आपलं ठीक आहे बा देतो भाऊनीच्या टाइमात पैसे नाही होते खिशात. बरं ते जाऊ दे. ते काय कारण काय सांगितलं मग विचारलं तर कारण सांगितलं असं ना त्यानं. हा काय डुक्कर गेलं पण त्या का सायकल गेली का काय म्हैस गेली काय कारण काय सांगितलं त्यानं. अरे मी तर विचारलं काय झालं काय होय म्हटलं जाऊ दे म्हणे. खूप आता बोललो कोणी माझ्या संग एक शब्द नको बोलू म्हणे माझ्या संग काय तर मग सांगतो म्हणे मी काय तर म्हणलं मला काटर दे म्हणे. एक शब्द नाही बोलला बा माझ्या संग तर माणूस काहीच नाही सांगे ना. ढोरनं सांगितलं ना माणूस सांगितलं ना गाडीने सांगितलं काहीच नाही. म्हटलं पडले काय झालं काय भूतानं घोसला काय इथपर्यंत बोललो मी काहीच नाही बोलला माणूस. नाही अरे बापा ते तर राजा देवदास काका तिथं आपले शांताराम काका आले ना त्याने विचारलं ना तर त्याला म्हटलं गड्याला लागून त्याला गडी म्हणे पुऱ्या गावाला आता एकाने की सांगत नाही म्हणे मी पुऱ्या गावाला म्हणे पुरं जमा होऊ देतो म्हणे त्या सांगतो म्हणे काय झालं काय नाही. तर असा राजा टरकवलं त्यानं विषय नाही घेतला. पण हा दुरुस्त झाल्यावर मग कोण विचारते त्याला मालूम आहे. मग ते पहिले टडकून द्या. हुशार आहे ना तो लय हुशार आहे तो. गंमतचा आहे का तो फॉर्म्युला झाला असं ना त्याच्या सांग. हॅलो झाबूर कोण स्पीकिंग. हा बोल कोण बोलत आहे. झाबऱ्या तेवढीच इंग्रजी पाठ आहे तुझ्या दुसरं काहीच ते पाठ केलं ते सांगा. बरं मी काय आलो ते पाय इथं म्हटलं चिमनराव उभे आहे म्हटलं स्टाफवर आपल्या. हा इथं सगळी मालूमात भेटते. तू एक काम कर ना देवदास काका आहे का तिकडे. देवदास काकाले म्हटलं निरोप देशील काय. हा चिमनरावला मस्त तिकडे साईडला घेऊन बसू पुरी मालूमात भेटते ना म्हटलं. शिवलाल टोय कुठं सांग काय झालं काय नाही तर हे म्हणालो मी. हो चिमनराव आहे का तिथं.
बरं मी थांब 2 मिनिटं. देवदास काका, याचा फोन आला आपल्या चेत्याचा फोन होय म्हटलं. इष्टापर म्हणते चिमनराव उभे आहे, तर चिमनराव जोडून म्हणे बा काही मालूमात घेतल्या जाते याचे, काय झालं काय नाही. तर चलता का तिकडे? तुम्हाला बोलावलं त्यानं, देवदास काकाला घेऊन या म्हणते. चलता काय? सांग, फोनवर चालू आहे, ऐकून आला तो. इष्टापोर आहे म्हणते. नाही नाही नाही, इष्टापोर नको बोलालो. तिकडे म्हणा मांगल्ल्या साईडनं आपला बाजार नाही भरत काय, बाजाराच्या तिकडे काय तिकडच्या मांगल्ल्या साईडनं घेऊन चल म्हणा त्याले. तिकडे भेटू त्या चिमनरावले. म्हणजे इकडे कसं कोणी येते होय की पायकीचं दिन लेकाचा मायास काळ्या करून. तिकडे मांगल्ल्या साईडनं घे म्हणा त्याले. तिकडे चिमनराव जोडून घेऊन आपण काय काय नाही तर मालूमात. ऐकलं दे. देवदास काका म्हणते चिमनरावले तिकडे साईडनं घे म्हणते. तिकडे स्टापर नको घेऊ, तिकडे मागं ये म्हणते. तिकडे मग काय समजा आम्ही पोचतो. मी बाज येतो त्याला घेऊन, तू त्याला साईडनं घेऊन तिकडे बस. सांगितलेले टांगेच काम असते बे तुमचे. बरं ठीक आहे, या इकडे. देवदास काकांना सांगितल्यावर घेऊनच जा लागेल मला तिकडे. मी पाहतो त्याला बरोबर घेऊन जा लागेल तिकडे. गती लवकर बसा पण, जास्त टाइम नका लो. नाही तर मग सल्ला देईन तो माणूस, मग बसा लागल. ठेव ना फोन ठेवला का आम्ही निघालो इकडून. माझ्याजवळ बुलेट आहे ना, बुलेट ना बात घेऊन येतो मी द्यायले. नमस्कार मंडळी. चला आता जातो त्या चिमनरावची भेट घेतो म्हटलं. उद्या माहीतच पडतो मला काय काय नाही झालं. दूध का दूध, पाणी का पाणी करावंच लागेल ना. पाहिजे म्हटलं ते लाईक सबस्क्राईब वर शेअर गिअर. उद्या जन्नावून चालल्या व्हिडिओ. इंस्टाग्रामही चालू केलं म्हणजे इंस्टाग्रामही पहा म्हणते.